तू जे काली मुंडी पाताळ धुंडी वागतेस ना, ते बाकी कोणाला कळत नसेल, पण मला चांगलंच कळतं. म्हणजे नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही? वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस. तुझे जे काही प्रयत्न सुरू आहेत ना मॉमच्या गुड बुक्स मध्ये येण्यासाठी, ते सगळं दिसतंय मला. घरच्यांना ताब्यात ठेवण्यासाठी, सगळ्यांची मनं जपण्यासाठी जे काही खोटं खोटं नाटक करतेस ना, ते तुला असं वाटत असेल कोणाला कळत नाही, पण मला कळतंय हे लक्षात ठेव. आणि तू जे काही मॉमला इम्प्रेस करून स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करते ना, ते स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. तुला मॉम पूर्णपणे कधीच एक्सेप्ट नाही करणार. आणि तुझा विठुराया असेल तुझ्या मागे, पण तुझ्या वाटेत ऐश्वर्या मेहेंदळे कायम उभी राहणार. विठुरायासमोर कोणाचं काय चालतं? आपण त्याच्यापेक्षा मोठे नाही आहोत. आणि मुळात कोणी कोणाच्या वाटेवर का उभं राहावं? ज्याची त्याची वाट ज्याची त्याला चालू द्यावी. हे लेक्चर मला देऊ नकोस. तुझ्या या लेक्चरची गरज नाही आहे मला. ती लेक्चर देत नाही, मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. तू मला समजून सांगू नकोस, अजिबात प्रयत्न करू नकोस. मला गरज नाही आहे तू समजून सांगण्याची, कळलं? आणि बाय द वे, आता तुझ्यामुळे राजकुमारला घरात घेतलंच आहे मॉमने. आणि आता तर काय, तो अमृतवहिनीसोबत राहायला पण लागलाय. पण राजकुमारच्या बाबतीत एक गोष्ट आहे, तुला माहीत नसेल, पण वळणाचं पाणी शेवटी वळणालाच जातं. आणि जेव्हा ते जाईल ना, तेव्हा मला तुझी अवस्था बघायची. तेव्हा तुझा विठुराया तुझ्यासोबत असेल की नाही मला माहीत नाही, पण ऐश्वर्या मेहेंदळे तुला तुझ्या कर्मांची फळं भोगायला नक्कीच लावणार.